स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात, सावत्याने केला मळा विठ्ठल देखियला डोळा, अशी त्यांची भूमिका होती. आपल्या दारावरून जाणाऱ्या वारकऱ्यांची ते फळे फुले देऊन सेवा करत. त्यांना वारकऱ्यांनी विठ्ठल इतक्या जवळ आहे, तुम्ही पंढरपूरला काय येत नाही असे विचारल्यावर त्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे उत्तर दिले. ईश्वराने आपल्याला दिलेले कार्य मनापासून श्रद्धेने करावे, हीच खरी त्याची सेवा आहे, भक्ती आहे. ईश्वर भेटीसाठी भक्तिभाव हवा, कर्मकांड नको, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या कर्मप्रधान भक्तीवर विठ्ठल प्रसन्न होता. त्यांना मळ्यात विठ्ठल दर्शन होत असे. संत कुर्मदासांना भेटायला ज्ञानेश्वर आणि नामदेवांसह विठ्ठल आले असता जाताना वाटेत सावता माळ्याचा मळा लागला. तेव्हा विठ्ठल पळत सुटला आणि सावतोबांना म्हणाला, मला कुठेतरी लपव, माझ्या मागे चोर लागले आहेत. तेव्हा सावतामाळी म्हणाले, देवा अशी कोणती जागा आहे जिथे तू दिसणार नाहीस? तेव्हा विठ्ठल म्हणाला, मला तू तुझ्या उदरात लपव. त्यावेळी शेतात काम करत असलेल्या सावतोबांनी हातातल्या खुरप्याने पोट फाडून विठ्ठलाला आपल्या पोटात लपवले. देवाचा शोध घेत ज्ञानेश्वर आणि नामदेव तिथे आले. त्यांनी सावतोबाला आमच्या देवाला पाहिले का असे विचारले. सावतामाळी काही बोलले नाहीत. नामदेवांनी करुणार्थपणाने विठ्ठलाचा धावा सुरू केला. त्यामुळे विठ्ठल व्याकुळ झाला. त्याने सावतोबाला मला बाहेर काढ असे सांगितले. मग परत खुरप्याने पोट फाडून सावतोबाने विठ्ठोबाला बाहेर काढले. सावतोबा ज्ञानेश्वर आणि नामदेवांना म्हणाले, जे तुमच्या ओठी आहे तेच माझ्या पोटी आहे. या प्रसंगाने विठ्ठलाने नामदेवांना भक्तीची पराकाष्ठा काय असते हे दाखवून दिले. कर्मठता अवडंबर याऐवजी विठ्ठल शुद्ध आचार कर्तव्य कर्म करत ईश चिंतन केल्याने प्रसन्न होतं असे सावतामाळी यांनी स्वकर्तृत्वाने सांगितले. साव म्हणजे सभ्यता, शुद्ध चारित्र्य या अर्थानुसार सावतोबा आपल्या नावाला जागले. सावतामाळी यांची समाधी अरणला त्यांच्या शेतात त्यांनी जिथे देह ठेवला तिथे आहे. आजही आषाढी वारी झाल्यावर विठ्ठलाची पालखी अरणभेंडी गावी सावतामाळी यांना भेटायला जाते. लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला येतात आणि हा वैकुंठीचा राणा मात्र आपल्या लाडक्या भक्ताला भेटायला अरणभेंडी गावी जातो. असा भक्तांसाठी स्वतःला शिणवणारा देव विठ्ठलाशिवाय दुसरा कोणीही नाही. धन्यवाद.